करावं आणि प्रत्येक मिनिटाला आपल्या शरीरामध्ये ज्या नवीन पिशा तयार होतात त्या उत्तेजित व्हाव्या, ऊर्जा निर्मित व्हाव्या, सायंटिफिकली पॉझिटिव्ह एनर्जी विठ्ठलाच्या नामचिंतनाने वाढते, विठ्ठलाच्या नामचिंतनाने वाढते. म्हणून मेडिटेशन करावं, साधना करावी. आणि सगळ्यात मोठी जी साधना आहे ना ती नामसंकीर्तन. साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतर. सगळ्यात मोठं मेडिटेशन आहे नामचिंतन. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. त्याला काही काळ वेळ नाहीये. न लगती सायास जावे मनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुम्ही मला सांगा ना, मध रागानं खाल्लं म्हण गोड लागेल का? बोलत जा. तुम्ही माझ्या आहे म्हणून तरी बोला. बोलायला कुठं शिकावं लागतं का? आपल्याला शिकावं लागतं का? बोलता येतं ना आपल्याला. नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही, तुम्हाला माझी कदर नाही. शेती बाडी बहीण बाळ माय बाप सगळं मी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, फक्त तू तुझं तोंड सांभाळ. काय म्हणतात? तू फक्त तुझं तोंड सांभाळ. बोलता येते की नाही मग आपल्याला? जास्त खुश हो नका, हे बोलायचं कारण तुम्हीच. काय लागतं हो बाईला आयुष्यामध्ये? 2 शब्द प्रेमाने बोला ना तिच्यासोबत. काय लागतं सांगा ना? 2 शब्द प्रेमाने बोला हो तिच्यासोबत. सगळं सहन करते ती बिचारी. सासऱ्यानं बोलावं, सासूला बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, सगळ्या जगानं बोलावं, नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या. ती बाई सगळे संकट एका पायावर झेलण्याची क्षमता ठेवते, फक्त नवरा विश्वास ठेवणारा असावा. वाजवा आता टाळ्या. विठाला विठाला. मग तुम्ही मला सांगा, माय खूप ताकद असते आपल्यात, हो की नाही? मग तुम्ही मला सांगा ना, संसार करायला संसारामध्ये कोण शहाणं लागतं ग? कोण शहाणं लागतं? माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. माझं पेटेपर्यंत तरी सांगा. कोण लागतं संसारामध्ये शहाणं? मालक शहाणा लागतो. कोण लागतं? मालक शहाणा लागतो. आणि परमार्थात देखील तसंच आहे. परमार्थात देखील मालकच शहाणा लागतो. आणि विठेवरचा मालक इतका शहाणा, इतका शहाणा. नामदेवरायांच्या वाळवंटा सगळ्यांसोबत नाच कीर्तनात वाळवंटा सगळ्यांसोबत नाचतो. एवढा शहाणा जर मालक असला, तुम्ही मला सांगा, नवरा जर शहाणा असला तर संसार करायला काय जड आहे का ग माय? काही जड आहे का? खूप ताकद आहे की आपल्यात. द वुमन इज आयडियल मॅनेजर. सगळ्यात व्यवस्थापक स्त्रीच आहे. ज्या उद्योजकाला जमत नाही ती गृहिणी आपल्या घरामध्ये करत असते. खूप ताकद असते. आणि कमी खर्चात देखील संसार सामर्थ्यवंत बनवायची ताकद तिच्या मनगडात असते. लय ताकद असते माय आपल्यात. विगावच्या बाय तुमच्यात लय ताकद आहे. तुम्ही लय गोड आहे. खरंच तुम्ही खूप गोड आहे. तुमचं तोंड सोडा ना, तुम्ही लय गोड आहे. फक्त एकच फॉल्ट आहे, नाही तर लय गोड आहे तुम्ही. लयच गोड आहे. लय ताकद आहे माय, लय ताकद आहे. तुम्ही मला सांगा ना, तुकोबरांसाठी विठ्ठलानं यावं याच्यात काही नवल आहे का? औलीसाठी आलेच होते की. तुकोबरांना किती पत्न्या होत्या? 2, रखमा आणि जिजा. जिजांनाच आपण औली असं म्हणतो. काय म्हणतो? औली असं म्हणतो. जास्त हौशीने ऐकू नका बरं का. त्यांनी हौशीपोटी केल्या नव्हत्या. पहिलीला लेकरू होत नव्हतं म्हणून आई वडिलांनी दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार की दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. देव पण भारी परीक्षा बघतो. मग तुम्ही मला सांगा, तुकोबारांना किती पत्न्या होत्या? नाव त्यांचं? रखमा आणि जिजांनाच आपण औली असं. लोक म्हणतात औली ह्या पटकड होत्या. काय होत्या? पटकड होत्या. पण औली सारखी बायको भेटणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे. आणि त्या बाईचं पण एवढं भाग्य होतं की तुकोबारांसारखा नवरा भेटला. बघा माय, तुमची लेख म्हणून सांगते, व्यासपीठावर सांगते. आत्ताच्या युगामध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये परमार्थ माळकरी, परमार्थ करणारी, संतांची सेवा करणारी, त्या विचाराने जगणारी, नाते टिकवणारी आणि मोठ्यांचा आदर करणारी जर सून तुमची असेल ना, तर तुम्ही खूप खूप भाग्यवान आहे की तुमची सून माळकरी आहे. तुमची सून माळकरी आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही मला सांगा ना, लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचतं का गमाय? वाचतं का? तुम्ही पुस्तक घेऊन बसा, तुमचं लेकरू तुमच्या शेजारी पुस्तक घेऊन बसल्याशिवाय राहत. हे संस्कार असतात आई वडिलांचे.
ते आई वडील आपल्या लेकरांच्या पदरात टाकत असतात ते संस्कार, हो की नाही? पण आता कसं झालंय, म्हातारी लोक म्हणतात पर्रवाया गेली, पर्रवाया गेली, पर्रवाया गेली, पर्रवाया गेली. बाबा बिड्या फुकू फुकू तुमची तोंडात गेली म्हणून पर्रवाया गेली, उगाच थोडी गेली. उगाच गेली का? लॉजिक लावा ना. ऍटमॉस्फिअर कसं आहे, वातावरण कसं आहे. अरे ज्या बाबाला चष्मा लावून देखील दिसत नाही, काडी सुद्धा हातात पकडता येत नाही, ते बाबा मारुतीच्या ओट्यावर बसून पत्ते चाडतात. ती गुणाची का मग? ती गुणाची का? सांगा ना मला. अरे म्हाताऱ्यांचं जाऊ द्या, म्हाताऱ्या आजकालच्या काय पोरी आहेत वय, यांना काय झड आहे वय, आमचं जमण्यात नव्हतं माय, असं आम्ही किती कष्ट करून खाल्लं माय, यांना काय झड आहे, यांना सगळं ऐकच भेटलंय वय ग माय. आय एक्सेप्टेड. आम्ही मान्य करतो ना, करतो आम्ही मान्य. अगं माय तुम्ही जेवढा त्रास सहन केला तेवढं आमच्याच्याने होणार नाहीये. तुम्ही जेवढं सहन केलं तेवढं आमच्याच्याने होणार नाही. अगं माझ्या आजीनं जेवढा काटकसरीनं संसार केला म्हणून माझ्या आईला सुख लागतंय, आणि माझ्या आईनं एवढा काटकसरीनं संसार केला म्हणून मला सुख लागतंय. आम्ही मान्य करतो ना. पण तीच म्हातारी जर दारात बसून मिश्री चोळत असेल आणि त्या मिश्रीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, ती गुणाची का मग? ती गुणाची का? कोणत्या तोंडाने सांगणार नाही ज्ञानेश्वरी वाच म्हणून? सांगा ना मला, कोणत्या तोंडाने सांगणार आहे? अरे थोडं विचारही करत जा ना तुम्ही. तुम्ही मला सांगा, तुम्ही जर तुमच्या नवऱ्याचा आदर केला नाही, तुमची सून तिच्या नवऱ्याचा आदर करणार आहे का? आणि तुमच्या सुनेनं जरी तिच्या नवऱ्याचा आदर केला नाही तर तुमची नात तिच्या नवऱ्याचा आदर करणार आहे का? नाही करणार. आपण कारण नसताना शिवी देतो ना, कारण नसताना शिवी देतो. तुम्ही मला सांगा, कुठला हरिपाठ वाचता तुम्ही घरात रोज? लेकराला म्हणता घे रे बाबा हरिपाठ घे, बस संध्याकाळी दिवा लाव हरिपाठ घे, म्हणता तुम्ही कधी? नाही म्हणत. कारण नसताना शिवी देतो आपण, कारण नसताना शिवी देतो. मग थोडं लेकरांनाही सांगावं की बाबा हरिपाठ घे. मी सांगते ना तुम्हाला, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत जरी गंध लावला ना, हे अमंगळ असतं ना, काही फायदा नाही माय, काही सुद्धा फायदा नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना देव न कळणे संदेव, गुरु विना अनुभव कैसाकडे. आमची व्यवस्था दैत्याची झाडं नाही, गुरु विना ज्ञान तयाकेची कीर्तन घडले ना आम्ही. नामदेवराय सांगतात ना, आमचे आयुष्य सगळं याच्यातच केलं. लटके झाले कटके त्याच्या गाडगे एवढे राडे, लटके झाले कटके त्याच्या गाडगे एवढे राडे, लटके झाले कटके त्याच्या गाडगे एवढे राडे, लटके झाले कटके त्याच्या गाडगे एवढे राडे. उडत चिमणी करत झाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी करत झाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके त्याच्या गाडगे एवढे राडे, लटके झाले कटके लटके झाले कटके लटके लटके झाले कटके लटके लटके झाले कटके त्याच्या गाडगे एवढे राडे, लटके झाले कटके त्याच्या गाडगे एवढे राडे, लटके झाले कटके त्याच्या गाडगे एवढे राडे. आता तुम्ही नामदेवरायांची कूटभंग आहेत, कितीही कुटुंब कुठले तरी कुठूनच कळत, याला म्हणायचं कूटभंग. आता तुम्ही मला सांगा, लटके झाले कटके त्याच्या गाडगे एवढे राड माहित जेव्हा इतकंही फुगत नाही. पण आता तुम्हाला सांगते, एखाद्याच्या घरी जावं आणि त्याच्याकडे मानदान असावं आणि त्याच्या सोफ्यावरच जाऊन बसावं. तो एवढा फुगतो, सांगायचंच काम नाही, तो आपला ऐकूनच घेत नाही. तो आपल्यालाच त्याचंच सांगतो, मी त्याचा उपाध्यक्ष, मी चेअरमन, मी अध्यक्ष, मी उपाध्यक्ष, मी सचिव. साहेबाचं आमचं लय पडतं, ताटाला ताट लावून बसतो आम्ही साहेबाच्या. माय बायको लय भोट्याची घाल मग सोफा आमच्या डोक्यात. घालतो का? तुझ्या सोफ्यावर बसलो, हेच आमची मोठी चूक झाली. कसं आहे माहिती आहे का, कर्म कमी बोबाटा जास्त. मी औपचारिकता म्हणून सांगते, मी 1 कोटीचा बंगला औपचारिकता म्हणून सांगते बरं का. नाव होतं मातृ पितृ छाया. घरात गेल्यावर कळलं मातृ ओट्यावर पितृ गोट्यावर छाया खटार आग लागत तुझ्या बंगल्याला. लिहितो कशाला सांगा ना. जेवढं आहे ना तेवढंच बोलावं माणसानं, जास्त बोलू नाही. बघा, सामान्य मुलगी अधिकार लागणार नाही. कीर्तनकार आहे, भाग्य आहे माझं. मला हेच आवडत नाही, मला तेच आवडत नाही, मला हेच जमत नाही, मला तेच जमत नाही. सगळं जमतं पण नजरेच्या आड. सगळं जमतं माय, पण नजरेच्या आड. बघा, माझं लोकांना सांगा ना, मी जशी आहे तशी आहे. स्पिरिच्युअल प्लस एज्युकेशन आम्ही दोन्हीही करतो. जावं लागतं आम्हाला कॉलेजमध्ये, हे करून आम्ही तेही करतो. जातो आम्ही कॉलेजमध्ये, दोन्हीही करतो आम्ही. बघा तरुण मंडळी, तुम्हाला सांगते, डोंट जज बुक बाय कव्हर. ही मन लागू होत नाही.
दाखवते. कसं आहे, महाराज जर फॉर्च्युनर मध्ये आला तरच तो हुशार आहे. महाराज कितीही हुशार असू द्या, तो का सायकलीवर आला त्याला मान द्यायची पद्धतच बदलते. मान देत नाहीत कारण श्रीमंत पैसा. माझं म्हणणं आहे दादा, पैशाला कमी समजू नका. शास्त्राने 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, जो धर्मासाठी जगत नाही ना, ज्याला धर्मासाठी जगता यायला पाहिजे, जीव कहाणी टाकता आला पाहिजे, जो धर्मासाठी जगत नाही ना तो लाचारी करतो. त्याला शास्त्र पुरुषही समजत नाही, पुरुषार्थही समजत नाही, जो धर्माने जगत नाही. मग प्रथम पुरुष काय? धर्म. दुसरा काय? अर्थ. अर्थ म्हणजे बघा, मुलाला सरकारी नोकरी असू द्या, तो किती भी काळा भंगार असू द्या, किती ढोला असू द्या, त्याला नाजूक आणि गौरीच पोरगी भेटते. आणि तुम्ही किती सुंदर, गुड लुकिंग, जॉयलाईन, 6 पॅक, कितीही स्वभावाने चांगली असू द्या, आपल्याहून कमी पात्रतेच्या पोरीला, छपऱ्या पोरीलाही म्हणावं लागतं, वय म्हण की, वय म्हण, वय म्हण की, असं भिकाऱ्यागत मागं लागावं लागतं. म्हणून म्हणते दादा, पैसा कमवा, कष्ट करा, सरकारी बिझनेस करा. बघा, जो घरात पैसा कमावते ना त्यालाच किंमत आहे घरात. जो पैसा कमावत नाही ना त्याला बायकोही नीट भाकर टाकत नाही. खाय म्हणते, काय करतो रे म्हणते दिवसभर, काय म्हणते, बायकोही नीट भाकर टाकत नाही. म्हणून म्हणते पैसा कमवा, कष्ट करा. पैसा कमवा आणि कष्ट करा दादा. विठ्ठल विठ्ठल. आम्ही ज्या विठेवरच्या मालकाचं नामचिंतन करतो, द्वारकेचा राजा आहे, सोनाच्या सिंहासनावर बसतो. अधिकाराने सांगते, मिळवा पैसा, कष्ट करा. पैसा मिळला पाहिजे, मिळवा. कारण हा समाज खूप विचित्र आहे. देव सुद्धा प्रचारावर चालू आहे इथं. ज्या देवाला प्रचार जास्त त्या देवाला गर्दी जास्त. ट्रेंडिंगवर आहे देव. आता एक ट्रेंडिंगला होता, चलो खाटू श्याम. अंधेरों की नगरी में कैसे मैं पार जाऊं, श्याम लेने आ जा, हौसला हार जाऊं, श्याम आ जा. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हारे हो जाओ ना. 3 बाण के धारे 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना. देव सुद्धा ट्रेंडिंगवर आहे. पण माझं एकच म्हणणं आहे, देव एकच आहे. देव दृष्टीनं फिरे माघारी. देव एकच आहे, फक्त नजर स्थिर पाहिजे. मग या विषयाकडे तिसरा पुरुषार्थ कोणता? काम. ज्याला वाचना नाडता आली तो पुरुषार्थासाठी जमला. मग आता तुम्ही मला सांगा, 3 पुरुषार्थ जमले म्हणजे आपोआप मोक्ष मिळतो. सगळ्यात सोपं आहे नामसंकीर्तन. सगळ्यात सोपं आहे नामसंकीर्तन. विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबारांना किती पत्न्या होत्या? बोलत जा की. मग 2 होते. हा, 2च असतील ना मग. हा, 2. मग त्यांचे नाव काय? रखमा आणि जिजांनाच आपण अवली असं. अवलिया खूप श्रीमंत होत्या. अवलिया खूप श्रीमंत होत्या. पुण्याचं सासर होतं तुकोबारायांचं. गोडवे सावकारांची पोरगी होती. 36 एकर ऊस होता त्यांच्या वडिलांच्या इथं. किती? 36 एकर. मग तरी सुद्धा अवली मिठासोबत भाकर खायची तुकोबारायांच्या घरी. मग तुकोबाराय गरीब होते असं. 65 लाखांची सावकारकी होती तुकोबारायांची. भीमाशंकरच्या शेजारी एक गाव आहे, तिथं राहायचे. ज्या दिवशी विश्वंभर बाबा स्थानपन्न झाले त्या दिवशी ते गाव सोडून देहूमध्ये राहायला आले. आणि बघा, 8 पिढ्यांचा परमार्थ, 8 पिढ्यांची
त्यांची सावकारकी 25 बैलगाडा कागदपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. एकट्याच्याच 3 भाऊ बाकी अजून एकट्याच्याच 25 बैलगाड्या त्या इंद्रायणीत बुडवल्या. आणि जे पहिलं शेतकऱ्यांचं कोणी कर्ज माफ केलं असेल ना, कोणी कर्ज माफ केलं असेल ना, तर ते जगद्गुरु तुकोबारायांनी कर्ज माफ केलं. शेतकऱ्यांचं पहिलं कर्ज जगद्गुरु तुकोबारायांनी माफ केलं. एक दिवशी आवली भाकर घेऊन जाऊ लागले तुकोबारायांना शेतामध्ये, तेव्हा त्यांच्या पायात काटा बुडला. आता तुम्ही मला सांगा, इथले शेतकरी कोण कोण आहे हो? सर्वच आहे. सगळेच आहेत. कौतुकाने सांगावं ना मग, आम्ही शेतकरी आहे. बाकीचे कसे सांगतात हो, मी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, आमदार, खासदार कसे सांगतात? आपणही कौतुकाने सांगावं, आम्ही शेतकरी आहे. असला आपला बाप फाटक्या पदरात धोत्रात, आपली असली माय फाटक्या पदरात, पण आपण कुठल्या लाचारीचा, कुठल्या कोणाच्या तळमणीचा पैसा आपल्या घरात आणत नाही. कौतुकाने सांगावं की आम्ही शेतकरी आहे, स्वाभिमानानं सांगावं. माय तुम्ही मला सांगा ना, जो पोरगा आर्मी मध्ये लागते तो शेतकऱ्याचा लागते का जहागीरदाराचा लागते हो? शेतकऱ्याचा लागतो. जहागीरदाराचा कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाढतं. का तर तो जहागीरदार आहे, हायली एज्युकेटेड आहे, स्टँडर्ड मेंटेन आहे त्याची, तो कशाला बापाचं नाक पुसेल? लय भारी सोसायटी मेंटेन केली तुम्ही. अरे जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित, आणि जी पोरगी कीर्तनात नाचते ना ती नालायक. लय भारी सोसायटी मेंटेन केली दादा तुम्ही, खरंच खूप भारी सोसायटी मेंटेन केली. अरे जी बाई अखंडितपणे काटकसरीने संसार करते, पण ती कमी वर्ग शिकली म्हणून ती लोअर क्लास, आणि जी बाई जास्त वर्ग शिकली पण चप्पल घालून चपात्या करते ती म्हणजे हाय क्लास. थोडा विचारही केला पाहिजे ना आपण, थोडा विचारही करावा. अरे ज्या बाईच्या देवघराला 8-8 दिवस अड्या लागलेल्या असतात ती म्हणजे एज्युकेटेड, आणि माझी आई तुळशीला पाणी घातल्याशिवाय दिवस चालू करत नाही, पण तिच्या परिस्थितीमुळे तिला शिकता आलं नाही म्हणून ती अनएज्युकेटेड. MA करता तुम्ही, मॅनेजमेंट कोर्स करता, शिकवतात असं. घरात लक्ष पाहिजे दादा. आपली आई किती काटकसरीने संसार करते, खूप काटकसरीने संसार करते. घरात कधी लक्ष द्या. MA ते जे मॅनेजमेंट कोर्स करताना तुम्ही त्याच्यामध्ये शिकवत नाही. मी सांगते, माझी आई जी आहे ना, माझी ती जुनी साबणाची जी चिपटी असते ना, ते नवीन साबणाला जोडते की त्यांनाच एक आंघोळ होईल. एवढी माझी आई काटकसरीने संसार करते. कधी घरातही लक्ष द्या. मॅनेजमेंट कोर्समध्ये शिकवत नाही. आता जो बल्बचा शोध लावला 100-125 पूर्वी एका पाश्चिमात्य सायंटिस्टनं लावला, जगात सगळ्यांना त्यांचं नाव माहिती आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ. 16 वर्षाचे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नि आवशे प्रगटले तेज लखलखित दिसे, तया विजू माझा असे सरेल काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. जे पाण्याचं प्रेशर आहे ती वीज निर्मित करते. 16 वर्षाचे ज्ञानोबराय 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. हे आध्यात्मिकता आहे, त्याचं मूळ आहे, आणि विज्ञान हे त्याचं फळ आहे. मग आम्ही सांगू तुम्हाला खरं काय आणि खोटं काय, आम्ही सांगू. मग लोकांना कळालं पाहिजे की तूच आहेस की रे विठ्ठला, तूच आहेस. पितामहा विष्णूंचं वचन होतं कृष्णाला, काहीही झालं तरी शास्त्र उचलायचं नाही, काहीही झालं तरी शास्त्र उचलायचं नाही. पण अर्जुनाचा रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला, ते देवाला सहन झालं नाही. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं. पितामहा विष्णू म्हणाले, देव आहात ना, वचन मोडलं. कृष्णानं वर तोंड करून म्हणावं, मी कृष्ण जरी असलो ना, पण माझ्या भक्तांवर झालेला अन्याय मी सहन करणार नाही. माझ्या भक्तांचं रक्षण करणं हे सगळ्यात मोठं माझं वचन आहे. अरे स्वतःच्या वचनाची पर्वा न करता आपल्या वचनाची स्वतःच्या वचनाची पूर्तत्व न करता आपल्या वचनाची पर्वा करतात. नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी माझा. मग मी बोलतोच की रे, करतो तूच. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सातवाई, लेकरांची सेवा केली सातवाई, कसा पांग फेडू कसा बघू गुंडराई, तुझ्या उपकारा जगी जीव माझा सावडी विटाई विठ्ठला.
फिरत्या चाकावरती देती मातीला आकार विठ्ठला तू वेळा तुकार तू वेळा वाटीला काय विठ्ठला